कोणा पंतप्रधानांबद्दल अपशब्द बोलणं हे कधीही चुकीचंच आहे. आपल्याकडे तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आणि मला माहीत नाही की मला असं हल्ली वाटतं की बरीच यंग जनरेशन आहे ती खऱ्या न्यूज बघते वाचते असं मला वाटत नाही. मी पाहिलंय की ते लोक बऱ्याच वेळेला इन्स्टा आणि ह्याच्यावरून फेसबुकवरून बघून त्याच्याबद्दल काहीतरी बोलायला जातात, त्याच्याबद्दल हे करायला. तर मला वाटतं की थोडं लोकांनी वाचून वगैरे मग ह्या गोष्टी कराव्यात, म्हणजे त्याचे रिपरकशन्स कमी असतील. फॉलो करत होते न्यूज तेव्हा पहिल्यांदा मीही खूप परीक्षा दिल्यात. ह्या सगळ्यावरून मला वाटत होतं की हां, हे चाललंय, बरोबर चाललंय, कदाचित त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्यासाठी ते जे काही करतात ते ठीक आहे. पण मला जेव्हा प्रत्येक गोष्ट पॉलिटिसाइज व्हायला लागते, त्याच्यावरती खूप न्यूज यायला लागतात, त्याच्यावरती मग ते दगडफेकीपर्यंत वगैरे जातं, तेव्हा मला असं वाटायला लागतं की हे ठरवून केलं जात आहे का, काय केलं जात आहे. आणि मग मी हळूहळू ॲक्च्युली स्पीकिंग ते बघणं पण बंद करते. मी आत्ताच आमच्या इथल्या एका स्ट्रीट डॉगवरून कॉलनी असं होतं ना की ते मागे जातात, चावू शकतात वगैरे, ह्याच्यावरून खूप भांडणं होतात. मी समजू शकते त्यांची पण बाजू, पण आपल्याला कुत्र्यांवरती प्रेम असल्यामुळे आपल्याला जास्त हे तर मी तेव्हा आता सगळं कोर्टाचं काय असतं, रूल्स काय आहेत, शेल्टरचे रूल्स काय आहेत, मी सगळ्याचा खूप अभ्यास केला आहे. आणि मी आताच आईबाबांना म्हटलं की मला हे सगळं स्वतःचं शेल्टर कधी काढता येईल किंवा कधी करता येईल माहीत नाही, पण मी आत्ताच योडा किंवा असं कुठलं तरी जॉईन करणार आहे, ज्याच्यात मला जमेल तेवढा जाऊन काम करायची मला इच्छा आहे. काही नाही तर तिथे डॉग्सना फिरवायला घेऊन जाणे किंवा थोडंफार त्यांच्या इव्हेंट्समध्ये मदत करणे, हे मी आत्ताच करणार आहे. जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा त्याचा स्टुडिओ मला अवेलेबल झाला, की लोकांना माईक मिळत नाही, सिस्टम मिळत नाही. आणि तिथे मला त्यांनी सांगितलं की तू आता हा रोज वापरू शकतेस, तू तिथे माईकवर प्रॅक्टिस कर. आणि मी तेव्हा अवधूतदादाच्या रेकॉर्डिंग्सना जायचे की बघायला की हा काय करतोय, ह्याला कसं कळतं. अवधूतदादा आता कंपोजर आहे, त्यामुळे तो काय गायचं हे मला गाऊन सांगू शकतो. ते नक्कीच खुश असतात, पण मध्ये मध्ये मला म्हणतात की अगं तू हुशार होतीस, मग तू असं का सोडलंस. पण आता मला असं वाटतं की ते माझा नवरा हे माझे सगळ्यात मोठे फॅन्स आहेत. आणि माझ्यापेक्षा मी जेव्हा एखादं गाणं म्हणते तेव्हा ते मी परत परत ऐकत नाही, पण मी अशी घरात गेले तर कधी कधी माझी गाणी लागलेली असतात, किंवा आजी माझी जी टी व्हीवर असं कुठल्या सिरीजमध्ये आलं किंवा कुठे आलं तर ती जी खुश होऊन सगळ्यांना सांगत असते, अरे माझ्या नातीचं गाणं आहे वगैरे, ते बघून आता मजा येते. नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे गायिका मुग्धा कराडे. मुग्धा, खूप खूप स्वागत तरुण भारतमध्ये. थँक्यू. मुग्धासोबत आपण बऱ्याच विषयांवर आज गप्पा मारणार आहोत, पण त्यातल्या त्यात मुग्धा स्वतः गायक असल्यामुळे या गप्पा थोड्याशा सांकेतिक पण होणार आहेत. सो मुग्धापासून आपण सुरुवात करूया. मुग्धा, पहिला प्रश्न आता हाच आहे तुझ्यासाठी की जेव्हा तुझं करिअर ग्राफ सुरू झाला, बरोबर, तर एकीकडे अवधूत गुप्ते यांची बहीण अशी ओळख होती, आणि तरी सुद्धा तू स्वतःचं स्वतंत्र एक असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. तर ही सगळी सुरुवात कशी तुझी झाली होती? मी ॲक्च्युली आधी इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर 3 वर्ष LNT मध्ये जॉब करून मग ठरवलं की आता आपल्याला गाण्यात पूर्णपणे जायचं आहे. आणि मी इंजिनिअरिंगला असताना पण बँड्समध्ये गायचे, म्हणजे हार्ड रॉक कॅफे, जॅझ बाय द बे, इकडे सगळीकडे गायचे. जेव्हा मी ठरवलं की मला हा आता जॉब सोडायचा आहे, मी अवधूला विचारलं, तर मला म्हणाला की ठीक आहे, मी तुला काय काय करायचं सांगेन आणि पहिली 1-2 गाणी तुला दे, त्याच्यानंतर तुझं तू बघायचंस. सो पहिलं गाणं मला त्याच्याकडून मिळालं एकतारा फिल्ममध्ये, आणि त्याला मला अवॉर्ड मिळालं. सो त्याच्यानंतर मी हळूहळू लोकांना अप्रोच करत गेले आणि हळूहळू गाणी मिळत गेली. चालू राहिलं. पण असं असं कुठलं गाणं आहे की जे तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं, ज्याने तुला खऱ्या अर्थाने ओळख दिली? तुम्ही हे ऐकलंय छबीदार छबी? तर ते बऱ्याच वर्षांनी होतं, आय गेस 2017ला वगैरे होतं. तर तेव्हा स्वप्नील गोडबोले आणि प्रफुल्ल कार्लेकर ह्यांचं कंपोज हे गाणं आहे. आणि ते गाणं मला असं वाटतं की त्या गाण्यामुळे मला लोक ओळखायला लागले, आणि अजूनही मला ते गाणं सगळीकडे गावं लागतं. पहिलं गाणं मी तेच गाते आणि मग तिथेच लोक नाचायला लागतात. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ, दॅट सॉन्ग स्पेसिफिक. पण त्यात रघु पिंजऱ्यात एक गाणं पण एक माइलस्टोन ठरलं. ते गाणं म्हणजे अजूनही अल्गोरिदममध्ये येत असतं इन्स्टा फेसबुकवरती. येस. तर त्या गाण्याचा अनुभव कसा होता? ते मी अमितराज जींसाठी पहिल्यांदा गायले होते, आणि माझ्यासाठी ते गाणं खूप वर होतं, आणि मला तोही एक मजा आली की ते गाणं मी गाऊ शकले. त्याच्यानंतर त्याच्यावर खूप रील्स बनायला लागले, आणि हळूहळू जेव्हा मला गाणं ते गणपतीमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी असं ऐकू यायला लागलं बाहेर, तेव्हा मला वाटलं की हां, हे गाणं पण आता आपलं छान चालतंय. आणि
तुम्ही शोजमध्ये ते गाणं मी गाताना बघायला पाहिजे, लोकांना नाचताना बघायला पाहिजे. ब्युटिफुल सॉन्ग. थँक्यू टू अमित राज. म्हणजे ते गाणं एक खूप मोठं चार गोष्ट ठरलं तुझ्या करिअरसाठी. ते गाणं खूप टर्निंग पॉईंट ठरलं. येस, पण नक्कीच. कुठे असं नाही वाटत का की मराठीत जेवढी गाणी तू करतेस सगळे हिट होत आहेत, हिंदीकडे जावं असं कधी वाटलं नाही? मी ट्राय केलं. मी 1-2 हिंदी फिल्म्ससाठी गायले पण आहे. पण त्या फिल्म्स फार चालल्या नाहीत. ती गाणी लोकांपर्यंत पोचली नाहीत. आणि माझी खूप इच्छा आहे की लवकरात लवकर मला एखादं हिंदी गाणं मिळावं. माझी आवाजची स्टाईल पण तशी असे मला वाटतं. सो प्रे फॉर मी. पण याच्यात कंपोजिशन म्हणजे ग्रुपिझमचा फटका बसला का तुला मराठीत? मराठीत मला वाटत नाही की ग्रुपिझम असं काही असतं. मला असं वाटतं की कम्फर्ट लेवल असते. म्हणजे मी बऱ्याच कंपोजर्सबरोबर जेव्हा काम केलं आहे तेव्हा त्या लोकांना एका सिंगरबरोबर हळूहळू ती कम्फर्ट लेवल जमायला लागते की आम्ही आधी स्क्रॅचेस गातो. मग तुम्हाला कळायला लागते की आपण ह्याला सांगितलं की ही स्वतः गाऊन येणार. तिला कळणार आपल्याला काय म्हणायचं आहे. मग तो हळूहळू ग्रुप बनत जातो आणि मग तेच लोक तुम्हाला दिसतात. असं काही नाही आहे की ग्रुपिझमच आहे. बऱ्याच वेळेला वेगळीच लोक आपल्याला बोलवतात. पण मला नाही वाटत. इट इज पण जस्ट अबाउट असतं कम्फर्ट ग्रुपिझम लेवल. असतं मराठीत? मला नाही वाटत. इट इज मोर ऑफ कम्फर्ट लेवल थिंग. म्हणजे एव्हीजीचा एक ग्रुप किंवा दुसऱ्या कोणाचा एक ग्रुप असं म्हणून जर म्हणजे लोक एव्ही मला देत नसतील तर मला माहीत नाही. हा? पण मला तरी आजपर्यंत असं मराठीत मी सगळ्या कंपोजर्सकडे ऑलमोस्ट गायले. तर मला असा काय फार अनुभव नाही आला. या सगळ्या प्रवासात एव्हीजीचं काय तुला बॅकिंग मिळालं? जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा त्याचा स्टुडिओ मला अवेलेबल झाला की लोकांना माईक मिळत नाही, सिस्टम मिळत नाही. आणि तिथे मला त्यांनी सांगितलं की तू आता हा रोज वापरू शकतेस. तू तिथे माईकवर प्रॅक्टिस कर. त्याची जे जुनी गाणी होती त्याच्या ट्रॅक्सवरती तू गाऊन बघ. तर हे करत करत मला माईकची सवय झाली, या सगळ्या गोष्टींची सवय झाली. आणि मी तेव्हा अवधूतदादाच्या रेकॉर्डिंग्सना जायचे की बघायला की हा काय करतोय, ह्याला कसं कळतं. अवधूतदादा आता कंपोजर आहे त्यामुळे तो काय गायचं हे मला गाऊन सांगू शकतो. पण बाकी कंपोजर्स जे गाऊ शकत नाहीत ते काय करणार आहे हे मला कळायला लागलं त्याच्याबरोबर जाऊन तिथे ओळखी झाल्या. इनफॅक्ट त्यांनी मला जॉब सोडल्यावरती 3 महिने आजी आसनमध्ये नुसतं बसून राहायचं असं सांगितलं होतं की अवधूत वाडकर आणि मंदार वाडकर जे आहेत त्यांच्याबरोबर बसून शिकायचं, तिकडे काय चालतं हे बघायचं. आणि मी ॲक्च्युली ते केलं आणि ते खूप फायदेशीर ठरलं. त्यामुळे ह्या सगळ्यातच माझ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे. पण मुग्धा कराडे म्हटलं म्हणजे रघु पिंजऱ्यात आला किंवा चबीदार चपी ही गाणं तुझी ओळख बनली आहे. आणि कुठेही गेलीस तरी ह्या गाण्यांवर एक परफॉर्म तरी तुला करायला सांगितलं जातो. नक्कीच. तर जेव्हा तू इंडस्ट्री त्याचं ठरवलं होतंस, म्हणजे तू जॉब सोडून आलीस आणि बरं आपलं इंडस्ट्री हे खूप मोठं रिस्क आहे, जुगार असतो, काम मिळेल नाही मिळेल काही हे नसतं. तर ही डेअरिंग तू कशी केलीस? आणि जेव्हा आज ही गाणी तुझी ट्रेंडिंगला येतात अजूनही, तर कसं वाटतं? कधी विचार केला होता का की अशी सुपरहिट गाणी आपण देऊ आणि ती अजूनही अल्गोरिदममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येत राहतील? येताना मी म्हटलं होतं की ट्राय करूया. एकतर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग करून जॉब करत असता तेव्हा आईबाबांना पटवणं खूप कठीण असतं की आता मी जॉब सोडून घरी बसणार. आणि एक हे होतं की चला अवधूतदादामुळे थोडंफार काहीतरी होईलच. दुसरं म्हणजे माझी आई, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर माझी आई महिंद्रामध्ये काम करायची. तर मी तिला सांगितलं होतं की 1-2 वर्ष काय आलं नाही आपल्याकडे तर तू मला जॉब लावून मी तिथे परत जॉईन म्हणजे ती करेन. मानसिकता होती. हो, सांगता येत नाही ना काहीच. सो ऑन दॅट बेसिस चालू झालं. पण नशिबाने गाणी मिळत गेली. सो आय कुड कन्व्हिन्स देम की मला ह्याच्यातच कंटिन्यू करायचं आहे. पण आता आई बाबा खुश असतील ना की मुलीची गाणी ट्रेंडिंगमध्ये असतात, सगळीकडे वाजतात. खुश फेस्टिवल म्हटलं म्हणजे रघु पिंजरा त्याला वाजलंच पाहिजे. ते नक्कीच खुश असतात. पण मध्ये मध्ये मला म्हणतात की अगं तू हुशार होतीस मग तू असं का सोडलंस. पण आता मला असं वाटतं की ते माझा नवरा हे माझे सगळ्यात मोठे फॅन्स आहेत. आणि माझ्यापेक्षा मी जेव्हा एखादं गाणं म्हणते तेव्हा ते मी परत परत ऐकत नाही. पण मी अशी घरात गेले तर कधी कधी माझी गाणी लागलेली असतात. किंवा आजी माझी जी टी व्हीवर असं कुठल्या सिरीजमध्ये आलं किंवा कुठे आलं तर ती जी खुश होऊन सगळ्यांना सांगत असते अरे माझ्या नातीचं गाणं आहे वगैरे. ते बघून आता मजा येते की त्यांनाही ह्याचं खूप लळा निर्माण झाला आहे. आणि आता पुढचं गाणं कुठलं. मला तर इनफॅक्ट माझे आई बाबा आता खरं म्हणायचं झालं तर सगळ्यांना फेसबुकवरती वगैरे बघत असतात, इन्स्टावर बघत असतात आणि मला सांगतात की अरे हे गाणं चांगलं आहे ते ऐक, मग ह्याचा कंपोजर शोध बघ जरा, तुला त्यांच्याकडे पण काम मिळतंय का वगैरे. सो दे आर ऑल्सो पार्ट ऑफ माय जर्नी नाव. ते पण शोधत असतात खूप काय काय. तरी पण तुझ्या एवढ्या गाण्यांपैकी आवडतं गाणं अजूनही कुठलं की तुला वाटतं की हे गाणं माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं? टर्निंग पॉईंट म्हणलं तर ही 2च गाणी जास्त आहेत.
पण माझं आवडतं म्हणाल तर एक अनन्या नावाची फिल्म होती आणि त्यात एक अलाहिदा परवा नावाचं एक खूप सॅड सॉन्ग होतं. मला गझल्स गायला खूप आवडतात. तर त्या धाटणीचं ते गाणं होतं आणि ते लोकांना फार माहीत नाही आहे, पण माझ्यासाठी ॲज अ सिंगर खूप छान गाणं होतं. आणि माझं लेटेस्ट एक गाणं आहे, ज्यात मी अनुराग गोडबोलेसाठी गायले आहे. मामाच्या गोव्याला जाऊया ही फिल्म होती. तर ते पण एक ना वेगळ्या स्टाईलचं गाणं होतं, की मला असं त्यांनी AI थ्रू वगैरे करून पाठवलं होतं, की हे असं पाहिजे आणि त्याने असं रिहानाच्या आवाजात वगैरे पाठवलं होतं. आय वाज लाईक की हे आपल्या आवाजात कसं वाटेल? पण गायला खूप मजा आली, तेही लोकांना आवडतंय. तर ही सध्याची म्हणाल तर ही दोन्ही गाणी पण माझ्या खूप जवळची आहेत. वा. तुझी एक वेगळी बाजू पण आहे, म्हणजे तुझं प्राण्यांवरती प्रचंड प्रेम आहे. म्हणजे डॉग्स असतील, कॅट्स असतील. तर हे उपजतच आहे का हळूहळू घरात डॉग आल्यावर ते वाढत गेलं? माझ्या आई-बाबांनी समहाऊ मी 2 वर्षाची असताना एक पॉमेरियन घरात आणून ठेवला, ज्याला मी खूप घाबरायचे आणि मी सोफ्यांवरून वगैरे फिरायचे कारण तो खाली असायचा. मग थोड्या महिन्यात त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली वरती. तर मग ऑप्शन नव्हता त्याला हात लावण्याशिवाय अँड ही वॉज देअर फॉर लाईक 17 इयर्स. हो. सो मग तिथून सवय झाली. फक्त नंतर जॉब आणि ह्याच्या भानगडीत काही नवीन घेता नाही आलं. पण आता माझ्याकडे परत आहे कुल्फी. ती आता 3 वर्ष झाली माझ्याकडे आहे आणि अजून हळूहळू घरी आणायचा त्यांचा प्लॅन लळा आहे. वेगळाच असतो ना? नक्कीच. लळा वेगळाच असतो. हो. मग ते घरी आल्यावर ज्या प्रकारे नाचत असतात, आपल्याला बघून आनंद होतो. तेव्हा असं आपल्या खूप सॅड मूडमध्ये घरी गेलं तरी छान वाटायला लागतं. आय थिंक यू नो दॅट तुमच्याकडे या पण या खूप खूप डॉग्स खूप आहेत से असं खूप मी आहेत खूप ऐकलंय. आहेत खूप आहेत खूप आहेत. तर भविष्यात की वाटतं की यांच्यासाठी काही करावं, किंवा काही आहे का डोक्यात की थोडासा वेळ मिळाला किंवा थोडंसं अजून आर्थिक कोणीतरी आलं तर काहीतरी करू शकतो? कारण स्ट्रीट डॉग असतील किंवा इतरही काही असतील, त्यांच्या समस्या खूप आहेत आणि सध्या कोर्टाचे पण वेगवेगळे आदेश असल्यामुळे कधी काही घडू शकतं. तर काही डोक्यात काही कल्पना आहेत का की असं करावं किंवा करू नये? मी आत्ताच आमच्या इथल्या एका स्ट्रीट डॉगवरून कॉलिंग ते असं होतं ना, की ते मागे जातात, चावू शकतात वगैरे ह्याच्यावरून खूप भांडणं होतात. मी समजू शकते त्यांची पण बाजू, पण आपल्याला कुत्र्यांवरती प्रेम असल्यामुळे आपल्याला जास्त हे कर. तर मी तेव्हा आता सगळं कोर्टाचं काय असतं, रूल्स काय आहेत, शेल्टरचे रूल्स काय आहेत, हे सगळ्याचा खूप अभ्यास केला आहे. आणि मी आताच आई-बाबांना म्हटलं, की मला हे सगळं स्वतःचं शेल्टर कधी काढता येईल किंवा कधी करता येईल माहीत नाही. पण मी आत्ताच योडा किंवा असं कुठलं तरी जॉइन करणार आहे, ज्याच्यात मला जमेल तेवढा जाऊन काम करायची मला इच्छा आहे. काही नाही तर तिथे डॉग्सना फिरवायला घेऊन जाणे किंवा थोडंफार त्यांच्या इव्हेंट्समध्ये मदत करणे, हे मी आत्ताच करणार आहे. त्याशिवाय माझा रिसर्च चालला आहे, की NGO चालवण्यासाठी काय काय करायला लागतं, सरकारकडून काय परमिशन्स घ्यायला लागतात. मला वाटतं सगळे मला मारणार आहेत घरातले ह्याच्यावरून. बट तुम्ही एकदा त्याच्यात घुसलात, की तुम्ही बाहेर नाही पडू शकत. एकदा का आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर ते खूप हे असतं. बरं मला सांग, सध्या जे घडामोडी चालल्या आहेत यूथच्या, म्हणजे दिल्लीत जे काही नीट परीक्षा होऊन झालं, तर ह्याबद्दल एक फेस म्हणून, इंडस्ट्रीतला फेस म्हणून, यंग फेस म्हणून तुझं काय मत आहे? की आंदोलन असावं, पण आंदोलन व्यक्तिसापेक्ष नसावं. जे दिल्लीत घडलं त्याबद्दल तुझं एकंदरीत मत काय? अ, मी फॉलो करत होते न्यूज तेव्हा पहिल्यांदा मीही खूप परीक्षा दिल्यात. ह्या सगळ्यावरून मला वाटत होतं, की हां, हे चाललंय, बरोबर चाललंय. कदाचित त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी ते जे काही करतात ते ठीक आहे. पण मला जेव्हा प्रत्येक गोष्ट पॉलिटिसाइज व्हायला लागते, त्याच्यावरती खूप न्यूज यायला लागतात, त्याच्यावरती मग ते दगडफेकीपर्यंत वगैरे जातं, तेव्हा मला असं वाटायला लागतं, की हे ठरवून केलं जातंय का? काय केलं जातंय? आणि मग मी हळूहळू ॲक्च्युअली स्पीकिंग ते बघणं पण बंद करते. कारण नक्की काय होतं हे आपल्याला इथे बसून माहित कळत नाही. नाही असं माझं म्हणणं आहे. पण जे झालं ते थांबवायला हवं होतं असं वाटतं. इन व्हॉट सेन्स? म्हणजे जो मोर्चा निघाला किंवा जे लाठीचार्ज झाले, प्रधानमंत्र्यांबद्दल अपशब्द उच्चारले गेले, लहान लहान मुलांवर तर केस होत आहेत, तर कुठेतरी कोणीतरी भडकवलं म्हणून त्यांनी हे केलं. तर ह्या गोष्टी टाळता आल्या असताना हे चुकीचं घडलं असं तुला वाटतं का? पंतप्रधानांबद्दल अपशब्द बोलणं हे कधीही चुकीचंच आहे. आपल्याकडे तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आणि मला माहीत नाही, की मला असं हल्ली वाटतं, की बरीच यंग जनरेशन आहे ती खऱ्या न्यूज बघते, वाचते असं मला वाटत नाही. मी पाहिलंय, की ते लोकं बऱ्याच वेळेला Insta आणि ह्याच्यावरून Facebookवरून बघून त्याच्याबद्दल काहीतरी बोलायला जातात, हो हो त्याच्याबद्दल हो. हे करायला जातात. तर मला वाटतं, की थोडं लोकांनी वाचून वगैरे मग ह्या गोष्टी कराव्यात, म्हणजे त्याचे रिपरकशन्स कमी असतील त्याच्यावरती.
मग ह्या गोष्टी होणार नाहीत. पण लहान मुलांवरती चार्जेस फाईल केले जात आहेत वगैरे, आय डोंट नो की त्यांनी एक्झॅक्टली काय केलं आहे. सो मला वाटतं मी ह्याच्याबद्दल बोलणं चुकीचं. अगदीच अलीकडची घटना म्हणजे एका पॉडकास्टमध्ये आपले सिनियर कलाकार प्रशांत दामले त्यांनी एक स्टेटमेंट केलं की नीटचा फुल फॉर्म माहीत नसलेली मुलं मुली पण त्या आंदोलनात गेली होती. त्याच्याहून त्या आंदोलनाबद्दल कळतं की ते कसं होतं आणि त्या गोष्टीहून त्यांना महाभयंकर ट्रोल केलं जातंय. म्हणजे असं आहे का की कलाकाराने पॉलिटिकल गोष्टींवर आपलं मतच व्यक्त करू नये किंवा जर ते बोलला तर तो महाभयंकर पद्धतीने ट्रोल होतो. तर ह्या वक्तव्यावर तुझं पर्सनली मत काय? मला एखाद्या गोष्टीबद्दल नक्की माहिती असेल, मी कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करताना मी त्याच्याबद्दल खूप स्टडी करीन आणि मग मला कशाबद्दल काय सपोर्ट करायचं आहे हे मला त्याच्यातून कळेल. तर नीटचा फुल फॉर्म माहीत नाही पर्यंत ठीक आहे, पण नीट कसली एक्झाम असते, काय असते, कशासाठी दिली जाते आणि खरा काय प्रॉब्लेम होता हे त्या लोकांनी किती स्टडी केलं हे माहीत नाही. आपल्याकडे बरेच कलाकार होते, ते या गोष्टीला सपोर्ट करत होते. ते मला वाटतं की त्यांनी स्वतःची मतं व्यक्त केली आहेत. माझी पण मतं ह्याच्याबद्दल मी व्यक्त नाही करत, पण का मतं व्यक्त करायची भीती वाटते ट्रोलरमुळे? नाही. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींचा मी पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी कुठलंही मत मांडणार नाही, नाही. पण त्यातल्या त्यात ज्या पद्धतीने दामलेंना ट्रोल केलं गेलंय खूप वाईट पद्धतीने, अच्छा. तर त्यावर तुझं मत काय की हे योग्य आहे का अयोग्य आहे? दामले काय चुकीचं बोलले? ते योग्य तेच बोललेत ना. त्यांचं मत आहे. लोकांनी त्याच्यावरती कोणालाही मला असं वाटतं की एकतर लोकांनी एखाद्याने मांडलेलं मत असेल ते नाही पटलं, तर नाही पटलं एवढं म्हणून सोडून द्यावं किंवा पटलं तर त्याच्याबद्दल चांगलं लिहावं. त्याच्याबद्दल ट्रोलिंग तर आम्हाला गाण्यात पण होतं. म्हणजे हे हो. गाण्यात हे शब्द का गायले आहेत तुम्ही, मला किती ट्रोलिंग झालं या कुठल्या बाबतीत. गाण्यात कधी? आईच्या गावात नावाचं एक गाणं होतं. ह्याच्यातच होतं, छबीदारच्या पिक्चरमध्ये होतं, तर गर्ल्समध्ये. तर तिथे पण मला तुम्ही आईच्या गावात वगैरे कसं म्हणू शकता. हो. वैशाली सामंत माझ्याबरोबर ते गायले आहेत, तर त्यांना पण असे म्हणजे त्या पण घाबरल्या होत्या की अरे हे आईच्या गावाचा वाईट अर्थ असतो का वगैरे. म्हटलं नाही, आपण Normal. जनरली वापरणारी हे आहे, त्यात काही शिवी नाही आहे वगैरे वगैरे. पण तरीही त्याच्यावरती खूप ट्रोलिंग होतं. तर माझं म्हणणं की उगाच ट्रोल कशाला करत राहायचं. तुम्हाला नाही आवडलं एवढं म्हणा आणि सोडून द्या. हा, पण म्हणजे आजकाल भीती वाटते ना कलाकारांना पण मतं व्यक्त करायला किंवा काही जरी केलं तरी आपण ट्रोल होऊ शकतो कारण ट्रोलर्सला चेहरा नसतो. तर त्याबद्दल काय वाटतं तुला? अ, भीती नाही वाटत. मला असं वाटतं की कलाकार थोडे हे असतात, म्हणजे जेव्हा आपली कला मांडायचीच हिंमत लागते, की पहिल्यांदा मला असं व्हायचं की माझं गाणं पण लोकांना आवडेल की नाही आवडेल ह्याचा खूप फरक पडायचा, किंवा ट्रोल झालं नाही ट्रोल झालं, एकूणच आवडलंय की नाही ह्याचा खूप फरक पडायचा. हळूहळू तुम्हाला त्याचा फरक पडायचा बंद होतो आणि मग लोक हळूहळू आपली मतं ओपनली मांडून टाकतात आणि मग सोडून देतात की ज्यांना काय करायचं ते करू द्या. आता नाही वाटत कलाकार घाबरतात वगैरे. म्हणजे तुला काही फरक पडत नाही या गोष्टींचा ना? भीती तर नाही वाटत. वा वा, क्या बात आहे. बरं, आपण परत ट्रॅकवर येऊया. आगामी काय मुग्धाची कुठली अजून गाणी आम्हाला? आ, गाणी तशी बरीच येत आहेत. फिल्मची नावं सांगणं आम्हाला अलाउड नसतं. नसतं? बऱ्याच वेळेला माहीतही नसतात, कारण 1-1.5 वर्ष आधी होतात ती गाणी रेकॉर्ड. तर ती आता जास्त माझी सिंगल आयटम नंबर्स येत आहेत. पण ह्याशिवाय इंटरेस्टिंग गोष्ट मी जे करते सध्या इज माझा स्वतःचा गझलचा शो हो. मी सुरू केला आहे. आणि त्याचं हळूहळू काही पोएट आहेत माझ्याबरोबर, ते त्यांची स्वतःची पोएट्री रिसाईट करता आणि क्या कहने नावाचा आमचा कार्यक्रम असतो. तर ते जरा जवळचं आहे, आवडीचं आहे. तर त्यात मला अजून जास्त मी 6 वर्ष फक्त गझल शिकते. तर त्यात पुढे बरंच काही करायची इच्छा आहे, विच इज डिफरंट फ्रॉम द आयटम नंबर्स. कारण ऑनेस्टली स्पीकिंग, राघू पिंजऱ्यात आल्यानंतर मला खूप प्राण्या पक्ष्यांची गाणी मिळायला लागली होती. माझ्या चिमणी, मांजर, पोपट ह्याचीच गाणी मिळायला लागली होती. मला कंटाळा आला होता एका पॉईंटला. पण गझल गाऊन इच्छा पूर्ण होते. त्यात मी नक्कीच काहीतरी करणार. क्या बात आहे. चलो मुग्धा, मजा आली गप्पा मारून. तुझी एक वेगळी बाजू पण आम्हाला कळली. जाता आता शेवटचा प्रश्न तुला विचारतो. तुझ्या आयुष्यात अशी कुठली व्यक्ती आहे की सुरुवातीपासून जी तुझ्या सपोर्टला राहिली, बॅड पॅच असेल, गुड पॅच असेल, आणि अजूनही तुझ्या सपोर्टला आहे, की त्या व्यक्तीच्या सपोर्ट शिवाय तुझं करिअर तू पुढे जाऊ शकत नाही असं तुला वाटतं? आ, तसं म्हणाल तर एक व्यक्ती नाही आहे. आमची अख्खी फॅमिली खूप क्लोजनेट आहे. म्हणजे आमच्याकडे ह्याचा खूप कंटाळा येतो की मी काहीतरी सांगितलं माझ्या आईला की माझ्या वहिनीकडून मला फोन येतो, अगं असं झालं. तर सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि सगळ्यांच्या आम्ही
सपोर्टमध्ये कायम असतो. सो माझे आई बाबा, अवधूत दादा त्याची फॅमिली, माझा नवरा आहे, त्याच्याकडची पण फॅमिली हळूहळू इन व्हायला लागली आहे सगळ्या गोष्टींमध्ये. माय एंटायर फॅमिली इज देअर, ऑलवेज देअर विथ मी. थँक्यू सो मच आणि विश ऑल द बेस्ट. Thank you. आणि आय होप या फेस्टिव्ह सीझन मध्ये पण मुग्धाची अजून धमाकेदार गाणी आम्हाला नक्कीच. बघायला मिळतील. थँक्यू सो मच. थँक्यू.